विनंती करतो थोडंसं फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं, वेळेला थांबवू शकत नाही कारण सूर्यनारायण एकदा का उगवला सूर्य तर मावळतीच्या दिशेने गेला तर आपण थांबवू शकत नाही. आणि आता सलामीवीर मैदानामध्ये जोडी दाखल होते ते गोंडाळे गोलवाडीची पवन आणि प्रदीप. गोंडाळे गोलवाडी संघाची नामबोली जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे. A1 पवन केने दादर पेनचा इथला हा पवन कोंडाळे संघाचा. नक्कीच ही जोडी आहे दमदार, ही जोडी आहे शानदार, ही जोडी आहे रुबाबदार, ही जोडी आहे अस्सलदार, ती जोडी आहे गोंडाळे गोलवाडीची पवन आणि प्रदीप मैदानामध्ये दाखल होतात. पहिला सेमीफायनलचा राऊंड चालू होत आहे. यातून जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरा एक फायनलिस्ट सेमीफायनल त्याच्यातून फायनलिस्ट मिळेल. दोन्ही माणगाव तालुक्यातून आलेला संघ शिलीम संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि महाड तालुक्यातून आलेला संघ आहे तो गोंडाळे गोलवाडी फलंदाजीसाठी आमंत्रित झाले. नाणेफेक जिंकून या संघाने तिन्ही कॉल नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी आमंत्रित झालेत तो हा संघ आहे. अचूक फलंदाज आहे पवन आणि प्रदीप. दोन्ही संघांचं मापक असं नवीन सर टार्गेट होतं 51 धाव संख्या शिलीम या संघाने देखील उभारली आणि हाईस्ट रेकॉर्ड जो आहे तो गोंडाळे गोलवाडीचा 56 ही धाव संख्या आहे. नक्कीच दोन्ही तुल्यबल संघ आहेत, एक माणगाव तालुक्यातून आणि एक महाड तालुक्यातून. कोण वर्चस्व करतोय या विरार नगरी नारंगी या मैदानामध्ये, कारण नाणेफेकीचा कौल गेल्याच्या नंतर प्रदीपला जेव्हा विचारलं गेलं तर आम्ही कमीत 50 रनांचा टार्गेट हा ठेवू शकतो, पण मिथिलेशने त्याच्यावर आपला निर्णय दिलाय की मी 35 धावापर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करेन कारण त्याने विश्वास दाखवलाय आपल्या गोलंदाजीवरती. पहिला सेमीफायनलचा राऊंड चालू होतोय. अविनाशला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये या. खरोखरच एक देखणेशी स्पर्धा, दोन्ही मातबर संघ दोघांमध्ये पण ती क्षमता आहे. कशा प्रकारे फटकेबाजी करतील हे पण पाहण्याजोगं. गोंडाळे संघाचा प्रतिनिधी पाठवा. गोंडाळे संघ आपल्यास विनंती आहे प्रतिनिधी पाठवा प्लीज. गोंडाळे संघ प्रतिनिधी पाठवा. स्ट्राईकला आहे तो गोलंदाज जिग्नेश. गोंडाळे संघ आपला प्रतिनिधी आला पाहिजे पटकन. फलंदाज सुरेख चेंडू जिग्नेशचा टोलावला कावकरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, खराब क्षेत्ररक्षण आणि मात्र 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. फलंदाजाचं नाव स्ट्राईकला प्रदीप, स्ट्राईकला आहे तो प्रदीप, नॉन स्ट्राईकला पवन. A1 पवन गोंडाई संघाचा नॉन स्ट्राईकला आणि प्रदीप स्ट्राईकला. धावसंख्येचा श्री गणेश होते, धावसंख्या होते बिनबाद 2 धावा. सेमीफायनलचा पहिला सामना जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये थेट प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला परत 365 दिवस या स्पर्धेसाठी वाट पाहावी लागेल. पवन खेडेकर नॉन स्ट्राईकला, प्रदीप वाजे स्ट्राईकला. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, दोघंही मातबार खेळाडू आहेत. शरीरदृष्ट उंच असे गोलंदाज जिग्नेशकडे पण ती क्षमता आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यासाठी दोघेही जाणले जातात. सुरेख असा चेंडू इथे मात्र फसवलाय. चेंडू होतोय फरार. रोलिंग रोलिंग घुमेश्वर चौकार डीजे. थँक्यू डीजे. मला वाटतं आपण देखील आता समालोचन खाली जाऊन करावं कारण वातावरण त्या पद्धतीचं निर्माण होत आहे. आपण डीजेला देखील त्या पद्धतीने आमंत्रित करू कारण सगळ्यांना आता उत्सुकता वाढत लागेल. जसे सेमीफायनल पहिली चालू होते, कोणाला जर डान्स करायचा असेल तर डीजेच्या वरती 2 मिनिटं आपण देखील डान्स करू शकतो. पहिला सेमीफायनलचा सर राऊंड होतोय. धाव संख्या होते ती गोंडाळे गोलवाडी या संघाची 6. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जिग्नेश. ज्या जिग्नेशला चौकार मारून प्रत्युत्तर करतोय तो फलंदाज प्रदीप वाजे. नॉन स्ट्राईकला पवन. फसवा चेंडू निश्चितच मोहर लागते ती घुमेश्वर षटकार डीजे. थँक्यू डीजे. जब भी लड़की देखो मेरा दिल बोले बोले. खरोखर आज नक्कीच या पवनची काय प्रदीपची काय खेळी असेल. अचूक फलंदाजी करतोय आणि संघाचा स्कोर बोर्ड पुढे सरसवतोय. धाव संख्या होते ती 12 या आकड्यावर. सर या प्रदीपने सकाळपासून काय अचूक फलंदाजी केली, त्याचप्रमाणे कुठेही थांबण्याचा धाडस निर्माण नाही करत. प्रत्येक आलेला चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. काय वाटतं
निश्चितच प्रदीपकडे ती क्षमता आहे. इथे मात्र हा फुलटॉस चेंडू एकेरीचं रूपांतर दुहेरीत होईल का थांबवतोय पंचा. एक धावेवर समाधान मानतात. धावसंख्येत 1ने बदल. धावसंख्या होते 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू. खणखणीत चौकार नंतर षटकार. धावसंख्या स्थिर होते 13 धावा. 4 चेंडू मध्ये 13 धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झालाय तो चेंडू गोंडाळे घ्यायचा, गवळवाडी जिग्नेश संघ. चेंडू आलाय. इथे मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. खरोखर चांगला समाचार घेत आहेत प्रदीप आणि पवन. काय फटकेबाजी करतायत दोन्ही फलंदाज. तब्बल 13 धावा वसूल करतायत या षटकामध्ये. खरोखरच सेमीफायनलची लढत पाहायला मिळते. समोरचा संघ पण तेवढा ताकदवान आहे. सुरेख मारतो. इथे मात्र संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक आहे. सुरेख झेल पकडतो. खरोखरच एक चांगलासा झेल पाहायला मिळाला. मी जिग्नेशने काय कमबॅक केलंय. पवन पहिला संकटमोचक म्हणून आपल्या संघासाठी स्थिरावला होता, त्याला माघारी परतावलंय. लगेच कमबॅक गोलंदाजीमध्ये चांगलं केलं ते जिग्नेशने, कारण तेवढा आत्मविश्वास दाखवलाय आपल्या कर्णधाराने म्हणजेच अमय घोलेने आपल्या गोलंदाजावरती. त्याचप्रमाणे गोलंदाजी करते. आता नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला येऊन पोहोचलाय तो राज महाडिक. जर्सी क्रमांक 10 घालून सेमीफायनल मध्ये खेळतोय स्ट्राईक एंडला. पण एक वादळ मात्र सर मैदानामध्ये नॉन साईडला, तो म्हणजे प्रदीप वाजे. गोलंदाजी मार्कवर सज्ज. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. झेल घेण्याचं कुठलीही चुकी करणार नाही. सुटला जातोय. खरोखरच हा झेल माग पडेल का सर. राजचा चांगल्या प्रकारचा सहज साधा सोपा झेल सोडला. रनिंग कॅच होती. कॅच होऊ शकली असतील. नाराज असतील. खरोखरच एक चांगला असा बिग हिटर आहे आणि त्याचा झेल महागात पडेल का सर. नक्कीच याचा मोबदला आपल्याला दुसऱ्या सेकंड ओव्हर मध्ये नक्कीच पाहायला मिळेल, कारण आता नॉन स्ट्राईकला स्ट्राईक साठी येतोय तो. कदाचित स्ट्राईकला जाईल. राज जातोय आणि राज मात्र महागडा पडतोय का आपल्या संघासाठी. पण आता मात्र गोलंदाजीवर मार्कवर सज्ज होतोय. आज दिवसभरात ज्यांनी फिरकीच्या जादूगार गोलंदाजीमध्ये केलंय तो गोलंदाज अमय घोले. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. सॉरी, मितलेश घोले. खरोखरच जशा प्रकारे सकाळपासून कोणत्याही सामन्याला काटछाट न करता 3 षटकाचे सामने झाले, तसेच यापुढील पुढचे सामने होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. कोणतीही टीम मिटिंग न घेता त्वरित सामन्याला सुरुवात करा. सहकार्य करा. शुद्ध खेळाडू आपण आहात. तब्बल 14 धावांची लयलूट पहिल्या षटकामध्ये होते. नक्कीच धावसंख्या झाली आहे ती 14. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर राज ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडीशी मिसफील्ड होत आहे, पण जात सीमारेषा कडकडे येतोय. खडखडी चौकार. सेमीफायनल घुमेश्वर चौकार. थोडीशी मिसफील्ड झाली. दीज थँक्यू डीजे सर. बघितलं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गचाड झालं. 3 रनांचे एक्स्ट्रा रन मिळाले. चौकार गेला. संघाची धावसंख्या पुढे सरसावली 18. या धावसंख्येवर राज कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही घेत आहे. जरी आमचा पवन बाद झाला असला तरी पण खांद्यावर परिपूर्ण जबाबदारी घेतली ती राजने. पण गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे येतो मितलेश घोले. अचूक गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. फिरकीचा जादूगार. हवांतर धाव मिळते वाईडच्या स्वरूपामध्ये. पंच आमच्याकडे वळत आहेत. कवायत करायला लावली. संध्याकाळच्या सत्रामध्ये 1 धाव एक्स्ट्रा मिळते. संघाची धाव संख्या पुढे सरसावली जाते 19 या आकड्यावर. सर याच गोंडाळे गोलवाड्याने 56 रनाचा टार्गेट, 50 रनाचा टार्गेट आम्ही ठेवू शकतो. त्याचप्रमाणे फलंदाजी करतायत. काय वाटतं या राजकडे बघून आपल्याला. निश्चितच राजकडे ती क्षमता आहे. खरोखरच कमबॅक होतोय. चांगली गोलंदाजी. प्रश्न विचारायला भाग पाडतोय. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं होतं, तदनंतर कमबॅक केलं. गोलंदाज फिरकीचा जादूगार तुम्ही म्हणताय मितलेश घोले. खरोखरच त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. सेमीफायनलचा सामना बघायला पण खूप मजा येते. बराचसा प्रेक्षक वर्ग सामना पाहतोय. सुरेख मारतो. हिच्या नीतीचाच मात्र रोलिंग 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 घुमेश्वर चौका. डीजे थँक्यू डीजे सर.
कदाचित मिथलेश घोलेच्या गोलंदाजीवर विश्वास होता, कारण त्याच राजने तो सेम चेंडू हाताळला आणि लगातार दुसरा चौकार मारला गेला. क्षेत्ररक्षण ऑफसाईडचं थोडंसं जवळ घेतलंय, त्याचा फायदा कदाचित गोंडाळेगोळेच्या राज या फलंदाजाला होतोय आणि स्कोर बोर्ड पुढे सरसावतोय 23 या आकड्यावर. खरोखरच जे राजचं झेल सोडला होता 0 या धावसंख्येवर ते मात्र कुठेतरी महागड ठरेल का. तदनंतर राजने 2 चौकार ठोकले. 0 या धावसंख्येवर राज बाद झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण करता करता खराब क्षेत्ररक्षण होते. जिथे 1 धाव तिथे 2 धावा. धावसंख्या 2 ने बदल धावसंख्या होते ती 25 धावा. खरोखरच जिथे घाई केली गेली आणि क्षेत्ररक्षकाकडून एखादी चूक झाली तर त्याची भरपाई राज आणि प्रदीप सोडणार नाही आहेत. सुरेख मारतोय ऑफ साईडला पॉईंट वरून क्षेत्ररक्षक येतोय. निश्चित 1 धावेसाठी समाधान. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 26 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी थोडासा महागडा ठरतोय. राज मात्र चांगली फटकेबाजी करतो या षटकामध्ये. त्याला साथ देतोय तो प्रदीप. नक्कीच पण 1 चौकारांनी षटकारांशी खेळतोय. प्रदीप जोपर्यंत मैदानामध्ये तो वादळाला थांबवायचं असेल, अचूक गोलंदाजी करण्यावर खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली. रनआउटचा चान्स आहे, पण रनआउटच्या मध्ये आत्महत्या हिट केलंय ते मिथिलेश घोलेने आणि माघारी परतावा लागतोय तो प्रदीप वाज. एकदा डीजे धन्यवाद सर. या रनाची आवश्यकता नव्हती, कुठेतरी प्रदीपला थांबायचं होतं. एखादा जर रन नसता आला तर तुला परिपूर्ण 6 चेंडू हाताळायला मिळाले असते आणि तुझ्याकडे चौकार षटकार करण्याची अतिबाजी काबिलियत आहे. तुला थांबायचं होतं मैदानावरती, पण त्याचा जागा भरून काढण्यासाठी मात्र आता मैदानामध्ये दाखल होतोय तो सोनू. धावसंख्या स्थिर होती वाजे 2 बाद 26 धावा. 2 बाद 26. खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आपली विकेट दान केली प्रदीपने. आता मात्र त्याच्या जागेवर येतोय तो सोनू वाजे. खरोखरच सेमीफायनलची अटातटीची लढत आपण पाहतोय. जशा प्रकारे 50 धावांचं आव्हान आम्ही ठेवू असं सांगितलं होतं. 26 पर्यंत पोहोचतायत. अजूनही 24 धावांची गरज त्या आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी. 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे समाचार घेतील सर पाहण्याजोगं. नक्कीच सोनू वाजेकडे देखील ती काबिलियत आहे, पण केतन मात्र आज वर्चस्व करतोय. प्रत्येक निर्णय गोलंदाजीसाठी येतो. आता मात्र त्याच्या भैरवी गोलंदाजी म्हणजे शेवटचं षटक त्याच्याकडे आहे इनिंगचं. अचूक गोलंदाजी करण्यामध्ये तो देखील माहीर आहे, पण मोठे फटके खेळले होते यात सोनू वाजेने. अचूक फलंदाजी केली होती. 1-2 मोठे फटके आणावे लागतील. मापक असं टार्गेट ठेवावा लागेल तो शिलीम या संघासमोर, कारण त्यांच्या समोर मापक असे फलंदाज देखील त्यांच्याकडे आहेत. पाहूया किती रनांपर्यंत मजल मारतायत या सेमीफायनलमध्ये. पहिला सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. 2 वर्षा समाप्तीनंतर गोंडाळे गोलवाडी या संघाची 2 बाद. धाव संख्या झाली आहे ती 26. खरोखरच एक देखणं आयोजन श्री गुमेश्वर चषक 2025. प्रथम पारितोषिक तब्बल रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये आणि आकर्षक चषक अशी इतर बक्षिसे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरोखर एक देखणं आयोजन करून 16 संघांना संधी दिली आणि ही स्पर्धा संपन्न होण्यासाठी प्रयत्न करतायत. पंचांना मात्र कवायत करायला लावतात. पहिला चेंडू वाईट चेंडू सोय चेंडू घोषित करतात. पंच दंडित करतात. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 2 बाद 27 धावा. कशा प्रकारे गोलंदाजी करतात सेमीफायनलचा पहिला सामना आपण मैदानावर बघतोय. त्याला त्वरा करा. 5 वाजून गेलेले आहेत. जवळजवळ 2 सामने बाकी. यानंतर सुरेख मारतोय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय. एका धावर थांबवतोय. सुरेख थ्रो. काय बॅकअप आहे त्याला. खरोखरच चांगला थ्रो पाहायला मिळाला. धावसंख्येत 1 ने बदल. धावसंख्या होते 2 बाद 28 धावा. अजूनही या षटकातील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिली सेमीफायनलची लढत खरोखर एक अटातटीची होईल. दोन्ही मातबर संघ आहेत. सर काय म्हणाल. नक्कीच मापकदार संघ आहेत. एक आलेला महाड तालुक्यातून आलेला संघ आहे, एक माणगाव तालुक्यातून आलेला संघ आहे. मैदानावर जर कर्णधाराची भूमिका निभावतोय तो मिथिलेश घोले. क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनला असेल, ऑफ साईडला असेल, कुठेही बघितलं तर मिथिलेशच दिसतोय. पण फलंदाजी सज्ज झालाय तो गोंडाळे गोलवाडीचा राज. राजला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. मापक असं टार्गेट ठेवायचं असेल. निर्णय दंडित करतायत पंच. गोलंदाज आव्हान तर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. संघाची वाढती धावसंख्या होते ती 29. 2 बाद गोंडाळे गवलवाडी. सर आपण 50 रनांचं टार्गेट ठेवण्याचा मानस त्यांच्या समोर ठेवलेला आहे. आता शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. 1-2
5 चेंडू बाकी आहेत. 1-2 मोठे फटके आणावे लागतील आपल्या फलंदाजीतून आणि ती काबिलियत राजकडे आहे. पण गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आहे तो शिलीम या संघाचा केतन. काय वाटतं चौकार षटकांची आतिषबाजी हा राज करू शकतो? निश्चितच फटकेबाजीची क्षमता आहे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा मारा भर करतोय. या षटकातील हॅट्रिकचा व्हाईट चेंडू आपण पाहतोय. पंच इशारा करतायत स्क्वेअर असल्याचा धाव संख्येत एकाने बदल. धाव संख्या होते 30 धावा. अजूनही आता त्या आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी 20 धावांची गरज. कुठेतरी थोडासा केतन चापडत गोलंदाजी करतो या षटकामध्ये. 3 व्हाईट चेंडू खर्च करतोय. तब्बल एकच चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 5 चेंडूचा खेळ बाकी. खरोखर अटातटीची लढत मैदानावर पाहायला मिळेल सर. नक्कीच जास्त टीम मिटिंग करू नका. मिथलेश घोलेला विनंती करतो कारण आपण सूर्यनारायणला थांबवू शकत नाही. राज फलंदाजी सज्ज. यारकर करण्याचा प्रयत्न केला होता. चांगला समाचार घेतला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण तैनात. एकच धाव परिपूर्ण स्वतःकडे स्ट्राईक घेतोय तो राज आणि 2 रन देखील परिपूर्ण केले. 2 धावे बरोबर संघाची वाढती धावसंख्या होते ती 32 टू लॉस गोंडाळे गौलवाडी. एखादा जर सर मोठा फटका आणला तर अजून देखील सामन्यामध्ये रंगतदार मजा येणार आहे आणि ती काबिलियत आहे या राजकडे. अचूक फलंदाजी करण्यामध्ये हा देखील माहिर आहे. युवा स्टार फलंदाज आहे पण गोलंदाजीमध्ये थोडा वर्चस्व करतोय. कमबॅक करतोय तो केतन. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न करा. पंच दंडित करताय. अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. संघाची वाढती धावसंख्या होते ती 33 टू लॉस गोंडाळे गौलवाडी. खरोखरच कमबॅक करावं लागले. आताच्या षटकामध्ये तब्बल 4 स्क्वेअर चेंडूंचा मारा करतोय तो केतन. महाग सोडू शकतात हे 4 धावा निश्चितच. कारण 4 वाईट स्क्वेअर टाकता वगळता बाकी ही चांगली गोलंदाजी आपण मैदानावर पाहतोय. पुन्हा एकदा हा तर मात्र खूपच वाईट चेंडू. पंचांना पुन्हा एकदा कवायत करायला होतो. फलंदाज सफल झाला होता. निश्चितच हा वाईट मानला जातोय. मिथिलेश त्याला कानमंत्र देतोय. तब्बल 5 वाईट चेंडू. सेमीफायनल मध्ये अपेक्षा नाही या चेंडूची. सर काय म्हणाल? नक्की सर 6 चेंडू फेकले जातात एक षटकामध्ये. आतापर्यंत केतनने 7 चेंडू फेकले गेलेत. त्याच्यामध्ये अवांतर 5 चेंडू वाईट टाकणारा हा गोलंदाज आहे. महागडा गोलंदाज ठरतोय आणि तो फायदा होतोय तो गोंडाळे गौलवाडीला. धाव संख्या वाढली जाते. 34 धाव संख्या होते ती गोंडाळे गौलवाडीची. कदाचित राज देखील युवा आहे. केतन देखील युवा गोलंदाज आहे. अनुभवपणाला लावावा लागेल दोन्ही संघाला. सेमीफायनलचा राऊंड आहे. पहिला सेमीफायनल. गुमेश्वरच्या स्कादा कोरवा टप्प्याची गोलंदाजी केली. यारकर खोदून काढले अक्षरशः फलंदाजीतून. 1 धाव परिपूर्ण. एकच धावेवरती समाधान मानावं लागतं इथे गोंडाळे गौलवाडीला. वाढती धाव संख्या होते ती 35. कारण मिथलेशने सांगितलं होतं मी 35 रनांपर्यंत त्यांना थांबवू शकतो. पण अजूनपर्यंत गोंडाळे गौलवाडी या संघाला 4 चेंडू 3 चेंडू हाताळायचे आहेत. 3 चेंडू मध्ये मोठे फटके आणावे लागतील तर आपण कुठेतरी 40-45 या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो. आणि ती काबिलियत ज्या गोंडाळे गौलवाडीचा युवराज सिंग मानलं जातं तो सोनू वाजे आहे स्ट्राईक साठी. काय वाटतं 1-2 फटके सोनू देखील करू शकतो का आपल्या फलंदाजीतून? त्याच्यामध्ये क्षमता आहे. डाव्याचा तर सोनू मागच्या सामन्यामध्ये पण त्याने तब्बल षटकारच्या वरांचा पाऊस पाडला होता. तोच सोनू. पंचांकडे मात्र दाद मागतो. पंच मात्र निर्धाव असल्याचा निर्वाळा देतात. गोलंदाज मात्र इथे थोडासा नाखुश होतोय. गोलंदाजी करताना खराब गोलंदाजी झाली या षटकामध्ये. केतनची तब्बल 5 वाईट चेंडू टाकले या षटकामध्ये. तिथे ते षटक लांबलं गेलं. या षटकामध्ये अजूनपर्यंत त्याने 9 चेंडू हाताळलेत सर. नक्कीच 9 चेंडू त्याने हाताळले गेलेले आहेत. अचूक कमबॅक केलंय त्याने. केतनने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण तैनात. काय होतंय समीकरण? चांगलेच 2 रन अडवले जात आहेत आपल्या संघासाठी आपल्या नावासाठी. 2 रन पूर्ण करतात. संघाची वाढती धावसंख्या होते ती गोंडाळे गौलवाडीची. 2 बाद संघाची धावसंख्या होते ती 37. खरोखरच नेत्रदीप आणि देखना असं क्षेत्ररक्षण पाहिलं. निश्चितच 4 धावांची मोहर लागली असती. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. कॉल नव्हता. दोघांचं गलतनपणा होऊ शकला असता पण चांगलं क्षेत्ररक्षण एक देखणं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर केतन. सुरेख चेंडू. इथे मात्र धावबाद होतोय. निर्धाव चेंडू गणला गेला. या षटकामध्ये तब्बल 5 वाईट चेंडू हाताळले केतनने. ते कुठे मागडे ठरतील का शिलीम संघाला? हॅलो हॅलो हॅलो. नक्कीच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील ती शिलम संघ. या संघाला 18 चेंडू 38 धाव संख्या बनवायची आहेत. अचूक गोलंदाजी करावी लागेल ती गोंडाळे गौलवाडी या संघाला. धन्यवाद धन्यवाद दादा. आपल्या कार्यक्रमासाठी केतन रक्ते हे सुद्धा उपस्थित आलेले आहेत. आपल्या वेळात वेळ काढून आपल्या मंडळाकडून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मी विनायक गायकर यांना विनंती करतो की त्यांनी केतन साहेबांचा एक छोटेखानी सत्कार करावा.
नक्कीच गोंडाळे गवळवाडी या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे या आयोजकांच्या वतीने आपल्याला देखील सूचना येते. तरी श्री घुमेश्वर चषक 2025 घुमेश्वर दुसरी सेमीफायनल होते ते टॉस साठी विनंती करतो घुमेश्वर संघ आणि कोंडे पंचतन या संघाला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. पुढची मॅच जी असेल पुढची मॅच जी असेल कोंडे पंचायतन आणि घुमेश्वर संघ आणि टॉस साठी यायचंय. टॉस के बॉस इथे कोंडे पंचायतन कर्णधार लवकरात लवकर इकडे आपला कर्णधार इकडे यायचंय. नक्कीच स्वप्नील यांना विनंती करतो की जी एक मॅच झाली होती त्याच्यामध्ये कोंडे पंचतन याचा अक्षय खेडेकरने 19 रन मारले होते, त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. आणि सूरज वरणकर यांनी चांगली गोलंदाजी केली होती, ते टॉस साठी आल्याच्या नंतर त्यांना सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. स्वप्नील दादा, कोंडे पंचतन आपण टॉस साठी येणारच आहे. घुमेश्वर या संघाला देखील विनंती करतो टॉस साठी यायचं आहे. त्याच्यामध्ये कोंडे पंचतन या संघाचा सामना झाला होता, त्याच्यामध्ये अक्षय खेडेकरने चांगली फलंदाजी केली, 19 रन तब्बल मारले आपल्या संघासाठी. आणि सूरज वरणकरला विनंती करतो येताना आपण देखील यायचं आहे टॉस साठी. एक महत्वपूर्ण गोलंदाजी केली होती, त्या जोरावर त्याला सामनावीराचा पुरस्कार जातोय. गोंडाळे गवळवाडी त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. जोडी मैदानामध्ये दाखल होत आहे ते सिलीम या संघाची मिथिलेश घोले आणि त्याच्या साथीला सोबतीला येतोय तो अमय घोले. अभिनय दादा, अक्षय आणि कोण आहे? अक्षय आणि सूरज वरणकर, सूरज. ओके. दोन्ही सख्खे मार्को आणि स्टीव आहेत. आपल्या संघासाठी नेहमी चांगलं नेतृत्व करत असतात, चांगली फलंदाजी असेल गोलंदाजी असेल आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव रोशन करत असतात. एक गोलंदाज आहे, एक फलंदाज आहे. जी मागची मॅच झाली त्यासाठी मॅच ऑफ द मॅच म्हणून अक्षय याला आपण पुरस्कार देणार आहे. तरी मी संजय दादांना विनंती करतो की त्यांनी ह्या मॅचचा मॅच ऑफ द मॅच पुरस्कार द्यायचा आहे. तुंग असे 3 षटकार मारले होते अक्षय यांनी. लगेचच आपण सामन्याकडे जाणार आहोत. सेमीफायनलचा राऊंड आहे सर. 18 चेंडू मध्ये 38 धावा बनवायच्या आहेत. पहिली सेमीफायनल आहे, कारण याच्यातून जो सामना विजयी होईल संघ विजय होईल. तो त्या मॅचचा दुसरा मानकरी होता मॅच ऑफ द मॅचचा, तो म्हणजे सूरज वरणकर. त्यालाही आपण मॅच ऑफ द मॅच टी शर्ट एक स्पेशल एडिशन आहे VSP स्पोर्टची. ओव्हर टू अविनाश दादा. नक्कीच सर, सेमीफायनलचा पहिला पवन गोलंदाजी मार्को सज्ज, अमय घोले गोलंदाजी मार्को सज्ज. काय क्षेत्ररक्षण करतायत ते गोंडाळेगडे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि जातोय सीमारेषे गाठ. पहिला चौकार येतोय. अचूक गोलंदाजी केली होती पण क्षेत्ररक्षणात चूक झाली. ही महागडी चूक ठरू शकतो. एकदा होऊ दे डीजे. थँक्यू डीजे. सर, मी मगाशी देखील म्हटलं होतं या सेमीफायनल मध्ये जो विजय होईल तो 50,000 रोख रक्कम किंवा 30,000 घेऊन जाऊ शकतो. हाच एक टर्निंग पॉईंट सेमीफायनलचा असतो. यातून जो विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. कुठला संघ आता चढवड करतोय या येत्या चेंडूमध्ये आपल्याला काही चेंडूंमध्ये माहीतच पडणार आहे. पण मिथिलेश घोले नक्कीच प्लॅनिंग मास्टर ऑफ खेळतोय, कारण पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार आणलाय. पहिला बिग 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 घुमेश्वर षटकार डीजे.
धावसंख्येत 2 ने बदल धावसंख्या होते 12 धावा. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. पहिल्या सेमीफायनलचा सामना आपण याची डोळा पाहतोय मैदानावर. नारंगी क्रिकेट मैदान विरार पूर्व. खरोखरच एक उत्साह वाढवणारा सामना मैदानावर आहे. काय म्हणाल सर? नक्कीच पवनला एक वादळी गोलंदाजी करावी लागेल. अमय मिथलेश घोले याला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तैनात. राज करून काय चुकी होते का? नाही. बॅक टू प्लेला डगआउटचा रस्ता दाखवला जाते. मोठा हादरा बसतोय तो शिलीम या संघाला. एक छत्रपतीचा छावा आणि मात्र परत पाठवलंय ते मिथलेश घोलेला. त्या राजने कुठलीही चुकी केली नाही. एकदा होते डीचे. थँक्यू डीजे. 38 धावांचा पाठलाग सर करत असताना शिलीम या संघाची धावसंख्या होते. महत्वपूर्ण एक खेळाडू डगआउटच्या रस्त्याने जातोय तो मिथलेश आणि त्याची जागा भरून काढायचे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. पण जोपर्यंत अमय देखील मैदानामध्ये आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये देखील ती काबिलियत आहे मिथलेश सारखीच. आता मात्र मैदानामध्ये दाखल होते. 12 धावसंख्या झालेली आहे शिलीम या संघाची. आता मात्र नवीन फलंदाज दाखल होत आहे तो रोहन घोले. आतापर्यंत या शिलीमध्ये तिन्ही बंधू घोले आपल्या संघासाठी ओले ओले करतायत काय पाहूया मैदानामध्ये. पवन अचूक गोलंदाजी करावी लागेल. महत्वपूर्ण देखणा विकेट घेतला होता. क्षेत्ररक्षण थोडीशी क्षेत्ररक्षण अचूक करतायत. कुठलीही चुकी करत नाहीयेत आणि स्कोअर बोर्ड पुढे सरसावलं. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 13. 38 धावांचा पाठलाग. खरोखरच चांगली फटकेबाजी करताना बाद झाला तो फलंदाज मिथिलेश. वैयक्तिक 12 धावांवर बाद झाला. कमबॅक केलं इथे मात्र पवनने. तसेच या स्पर्धेसाठी रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक आमचे मार्गदर्शक आदेश भाऊ लाड यांचा आगमन झाले. तरी या घुमेश्वर गावाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लाख मोहाचा वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात. एक सामाजिक संघटना आहे. या संघटनेचे संस्थापक आहेत आणि खरोखर प्रत्येक गावामध्ये कुठेही टुर्नामेंट असतील आवर्जून पूर्वक या सामन्यासाठी पोहोचतात. त्यांचं या घुमेश्वर गावाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सर. खरोखरच एक चांगला आपण सामना पाहणार आहोत. मैदानावर जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. आता समीकरण येऊन ठेव. एक बाद झाल्याच्या नंतर संघाची धावसंख्या होती शिलीम या संघाची 13. पवनने वैयक्तिक पहिला षटक हाताळला. 13 ही धावसंख्या खर्च केली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज केलं जात येतो. पवन आणि प्रदीप थोडीशी बातचीत करतायत ते अनिकेत खेडेकर गोलंदाजाकडे. गोलंदाजी हाताळली जाते काय? कोणाकडे जातोय चेंडू? गोलंदाजीसाठी स्वतः राज देखील मार्गदर्शन करतोय थोडंसं. अनिकेत खेडेकर यांना हा देखील गोलंदाज फिरकीचा जादूगार ज्याला महाडा नगरीमध्ये पदवी मिळाली आणि अचूक गोलंदाज नेहमी करत असतो आपल्या संघासाठी. आता मात्र फिरकी करावी लागेल. आपल्या गोलंदाजीचा अनुभव पणाला लावावा लागेल कारण स्ट्राईक एंडला ज्याला विराट कोहली मानलं जातं शिलीमचा तो रोहन घोले फलंदाजी सज्ज झालाय. राईट मोर 12 करेल गोलंदाजीतून. अनिकेत खेडेकर समोर आहेत रोहन घोले. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. हवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. पंच जरा गोलंदाजाला दंडित करतायत. धावसंख्या पुढे सरसावते 14 या आकड्यावर. 24 धावांची आवश्यकता आहे ती शिलीम या संघाला. सर अमय मिथिलेश घोले बाद झाल्याच्या नंतर थोडंसं दबाव परिस्थिती होतंय काय शिलीम या संघावर. पण कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेणार नाही कारण त्यांच्याकडे अमय घोले आणि रोहन घोले हे 2 बंधू देखील या मैदानामध्ये दाखल आहेत. काय वाटतं 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करेल का शिलीम संघ? निश्चितच प्रयत्न करतील. त्यांच्यामध्ये क्षमता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करतायत मिथिलेश. पुन्हा एकदा जाऊया सामन्याकडे. अमयकडे पण ती क्षमता आहे. अमयने मगाशी 3 षटकार ठोकले होते तोच अमय. आता मात्र काय स्लीपला क्षेत्ररक्षण होतं. खरोखर तशीच देखणी गोलंदाजी पाहायला मिळाली. नक्कीच सर म्हटलं जातं ना मुंबईचा वडापाव फलंदाज बाद. पंचांचा निर्णय आलाय. फलंदाज बाद आहे. खरोखरच एक देखणं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जशा प्रकारे गोलंदाजी केली तशा प्रकारे क्षेत्ररक्षण पण सजवलं होतं. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला खेडेकर अनिकेतची. खरोखर एक चतुर गोलंदाज आहे. सर म्हटलं जातं ना मुंबईचा वडापाव लोणावल्याची चिकी. या अनिकेतच्या गोलंदाजी समोर रोहनची फलंदाजी परिपूर्ण पडले फिकी. अशी गोलंदाजी केली फिरकीचा जादूगार ज्याला मी मगाशी म्हटलंय तो जादूगार. आता जादू मात्र करावी लागेल. जादूची कांडी या गोलंदाजीमधून आणावी लागेल ती अनिकेतला कारण हिथून जो संघ विजय होईल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. कमीत कमी 30,000 किंवा 50,000 हे संघाला लागू होतील या
फायनलमध्ये जो प्रवेश करेल त्याला, पण इथून जो माघारी परतावी लागेल त्याला निराशाजनक परिस्थिती होईल. 365 दिवस या सुवर्ण महोत्सवाची वाट पाहावी लागेल. पण आता मात्र दोन्ही संघ अमय रोहनची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो जिग्ने, जो स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतो. अनुभवी गोलंदाज आहे महाडचा फिरकी गोलंदाज अनिकेत खेडेकर. सर काय वाटतं, अनिकेतची फिरकी गोलंदाजी आपण आता पाहिली असेल, त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल जर सामन्यामध्ये पुनर्गम करायचा असेल तर, आणि नॉन स्ट्राईकला ठेवावं लागेल ते अमय घोलेला. जो बघा अमय घोले स्ट्राईकला गेला तर सामना आपल्या बाजूने खेचून आणू शकतो. काय गोलंदाजी च्या मागून क्षेत्ररक्षण तैनात. 1 धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. 2 धावेवरच समाधान मानावं लागेल. पंच आमच्याकडे वळताय लेगबाईच्या स्वरूपामध्ये. 2 धावा मिळत आहेत. उलटा पुलटा शॉट लागला होता. 22 पंचांचा निर्णय तो 22चा. ओके दादा 2 मिनिटं. 2 धावा मिळत आहेत. 2 मिनिटं दादा. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून अमय उपस्थित पंचांचा निर्णय अंतिम असेल, थोडंसं सहकार्य करायचं आहे मित्रांनो. दादा 2 आणि मिनिटं. एक 2 मिनिट सर, एक मिनिट फक्त. रिन्यूचा ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. या गोष्टीचा 2 धाव संख्या मिळते. चला जाऊया सत्कार समाज. आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट माजी उपाध्यक्ष कार्याध्यक्ष शांताराम गायकर, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर मुकेश रिकामे, आणि आपल्या कार्यक्रमाला जे आवर्जून उपस्थित राहतात दरवर्षी, यावर्षी त्यांनी उपस्थित दर्शवलेली आहे ते म्हणजे रायगड मी मराठी प्रतिष्ठान यांचे आदेशजी लाडसाहेब, संस्थापक अमोल चिमन साहेब, सचिव वसई आणि विरार विभाग, राजूजी शिंदे साहेब अध्यक्ष तला तालुका, आणि अनेश खेडेकर अध्यक्ष मानगाव तालुका, त्याचबरोबर राजेंद्र तटकरे, या सर्वांचं श्री गुमेश्वर ग्राम विकास सेवा संघ यांच्याकडून मी हार्दिक स्वागत करतो. समीर दादा सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. थोडंसं विनंती करतोय, त्यांची कॉमेंट्री थोडीशी हवी आहे त्यांना. चालेल, ओके. सत्कार समारोह सोहळा होतोय. रायगड मी मराठी प्रतिष्ठानची परिपूर्ण टीम इथे उपस्थित राहिलेले, तसेच आमचे गायकर साहेब देखील या विरार नगरीमध्ये दाखल झाले. ऐतिहासिक मैदान आहे. आमचे मार्गदर्शक तळा तालुक्यातून आलेले आमचे मार्गदर्शक राजूजी शिंदे साहेब देखील उपस्थित राहिले आहेत. नक्कीच या सामन्यामध्ये सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. महत्वपूर्ण विकेट गमावले. जादूगार, फिरकीचा जादूगार मात्र आता चालायला आहे. जादूची कांडी ज्याने बाहेर काढली या मैदानामध्ये, ती जादूची कांडी फायनलमध्ये प्रवेश करते काय? अनिकेत खेडेकर महाड नगरीमधून आलेला गोलंदाज आहे. धावा संख्या हवी आहे ती आता. ओ हो, इथे मात्र झेल सुटलाय. खरोखरच काय प्रयत्न होता. निश्चितच सर शर्तीचे प्रयत्न केले. खरोखर क्षेत्ररक्षकानं झेल पकडला असता तर बाहेर गेला असता कदाचित. त्याने तो आपला बॅलन्स सांभाळला आणि निश्चितच संघासाठी 4 धावा वाचवल्या. सर हा टर्निंग पॉईंट होऊ शकला असता, कारण मी म्हटलं होतं जर तुम्ही अमय घोलेला स्ट्राईक दिलीत तर या वादळाला थांबवणं तुम्ही अशक्य करू शकता, पण ते शक्य केलं असतं. जर राजने कॅच घेतली असती तर या सामन्यामध्ये नक्कीच पुनर्गम केला असतात. आता मात्र तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. पण अचूक फिरकीच्या जादूगार ज्याला मी बोलतोय त्याला अचूक फिरकीची गोलंदाजी करावी लागेल. ती आपल्या गोलंदाजीचा आत्मविश्वास पणाला लावावा लागेल. निर्धाव चेंडू टाकतोय आपला गोलंदाजी. पहिला सेमीफायनल मध्ये अचूक गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अनिकेत खेडेकर महाड नगरीमधून आलेला. आपण सत्कार सोहळ्याकडे जाणार आहोत. मी विनंती करतो की आपलं स्कोर चालू ठेवा. धाव संख्या स्थिर होते. 18 धावा. अमेयकडे ती क्षमता आहे. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये घेऊन येईल. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडूत 20 धावांची गरज. खरोखर अटातटीचा सेमीफायनलचा सामना मैदानावर रंगतोय. सुरेख चेंडू इथे मिस होतो आहे. धाव काही घेत नाहीये. स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. खरोखर चांगला असा. इथे मात्र 1 धावेची मोहर लागेल का? फलंदाज धाव. नक्कीच थोडासा सर ढासळला जातोय तो शिलीम संघ. वाईटचा कुठेतरी अवांतर धाव घेण्याचा चान्स करत होते, पण नाही, स्टंपच्या वरून गेला चेंडू आणि तो भोवण्याचा चान्स मिळाला नाहीये. पण मात्र माघारी परतावाला लागतोय तो रोहनला. जोपर्यंत अमय घोले मैदानामध्ये आहे ते या वादळाला खेळ खेळली तर सामन्यामध्ये पुनर्गम करू शकता. आता मात्र जादूची फिरकी चाललेली आहे. आता 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आता मात्र कोणाला आमंत्रित करताय? कारण राजने चांगली गोलंदाजी केली होती आतापर्यंत परिपूर्ण सामन्यामध्ये. त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय काय? कारण आज त्यांच्याच एक सदस्याचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचं गिफ्ट त्यांना दिलं जातंय काय? पाहूया या सामन्यामध्ये फायनलिस्ट होत आहेत काय? फायनलमध्ये प्रवेश करतंय काय? जर त्याने आज फायनलमध्ये प्रवेश केला तर त्याच्यासाठी 22 सीटर गाडी देखील त्याने अवेलेबल केलंय महाड नगरीमध्ये सोडण्यासाठी. ही ट्रॉफी ते आहे ते म्हणजे जगदीश्वर रिकामे. आज ते उपस्थित देखील आहेत या सामना पाहण्यासाठी. मैदानाकडे मी विनंती करतो गोंडाळगड याला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं मित्रांनो. 6 चेंडू आणि 20
धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो, कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती, प्रयत्न करावे लागतील. अजून देखील सामना आपल्या बाजून घेऊन जाऊ शकता, ते म्हणजे शिलीम संघ. सर, अमय घोले बाद झाल्याच्या नंतर किती दडपण आलं, कारण खेळाडू मिथिलेश घोले बाद झाल्याच्या नंतर किती दबाव आला तो या शिलीम संघावर, कारण का महत्वपूर्ण खेळाडू आहे. त्याला कुठेतरी मैदानात सर थांबण्याची गरज होती का? निश्चितच ते आपलं कुठेतरी क्रिकेटमध्ये धावपळ करताना संघाला गरज असताना मोठा फटका मारून धावबाद झाला, तिथे मात्र संघ अडचणी झाला. त्यानंतर सर्व जबाबदारी घेतली आहे. जिग्नेश असेल, रोहन असेल, आता मात्र अमय पाय रोवतोय. अमय जर 20 धावांची गरज असताना कंपल्सरी चेस आहे. अमयने जर फटकेबाजी केली तर निश्चितच संघाच्या विजयापर्यंत पोहोचेल. सुरेख मारतोय, इरादा स्पष्ट करून देतोय आणि मात्र अमय बाद होतोय. मी गोंडाळेकर संघाला विनंती करतो, जास्त सेलिब्रेशन करू नका मित्रांनो, आपण टायमाला थांबवू शकत नाही. प्रदीप तुला वारंवार थोडंसं सहकार्य करायचं आहे मित्रा, थोडंसं सहकार्य करायचं आहे, जास्त सेलिब्रेशन करू नका. विनंतीला मान द्या आयोजकांच्या वतीने. प्रदीप, संघाचं सेलिब्रेशन हे नंतर केलं तरी चालेल, काही असेल, आनंद उत्सव आपला निर्माण होत आहे, पण आपल्याकडे टायमाला थांबवू शकत नाहीये. मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. एकच आहे खरोखरच मॅचचा टर्निंग पॉईंट ठरेल का सर? इथे मात्र चांगली फलंदाजी करताना अमय मात्र बाद होतोय. आता मात्र 5 चेंडूत 20 धावांची गरज. जशा प्रकारे गोलंदाजी केली अनिकेत खेडेकरने, वा, फक्त गोलंदाजी करताना तब्बल फक्त त्याने किती गोलंदाज दिले सर? या गोलंदाजाने आता फक्त 2 निर्णायक चेंडू जर टाकले तर सामन्यामध्ये अजून रंगतदार मजा येणार आहे. पण शिलीम संघाकडे देखील अचूक फलंदाज अजून देखील आहेत, काबिलियत आहे या निलेशकडे, तो देखील चौकार षटकारांची आतिषबाजी करू शकतो आपल्या सामन्यामध्ये. निश्चितच सर, सामना अजून संपलेला नाहीये. शेवटचे 5 चेंडू 20 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. खरोखरच कुठेतरी जे एका षटकातील मगाशी 6 वाईट पडले होते केतनचे, ते कुठेतरी महागडे ठरतील का? हे पण नक्कीच महागडे ठरले जात आहेत, कारण का तेच 5 चेंडू जर 5 रनांचं कमी स्कोर झालं असतं, पण आता मात्र समीकरण बदललं. ते 5 रन एक्स्ट्रा मिळाले गोंडाळे गोलवाडीला, त्याचा फायदा होतो. या 5 चेंडूमध्ये आवश्यकता गरज आहे ती 20 धावांची. मग कुठेतरी 15 रनांचा टार्गेट असता. म्हणजे आता मात्र राज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय, वर्चस्व करतोय काय गोलंदाजीतून. पुन्हा एकदा ऑफसाईडला टाकण्याचा प्रयत्न केला, निर्धाव चेंडू टाकण्याचा, अनिकेतकडे थोडीशी मिसफील्ड होते, फायदा होतोय काय? राज रनआउटच्या स्वरूपामध्ये आत्महत्या करावी लागते. सेमीफायनल मध्ये थोडासा निर्धावत चेंडू टाकतोय तो राज. आज जर सर म्हटलात ना तर या राजने खरोखर राज केलं या मैदानावरती. काय गोलंदाजी करतोय, अनुभव पणाला लावतोय. आपण देखील सकाळपासून पाहिलं असेल या राजची गोलंदाजी. सचिन तेंडुलकर सरांप्रमाणेच आपल्या संघासाठी कामगिरी बजावतोय तो म्हणजे राजची गोलंदाजी पाहिली असेल. फिरकीचा जरी जादूगार नसती, पण स्लोअरची गोलंदाजी करून सामन्यामध्ये पुनरागम करतोय का? खरोखरच चांगली अशी गोलंदाजी राजची आपण पाहिली. सर, सचिन रमेश तेंडुलकर, क्रिकेटचे भगवान, जर्सी क्रमांक 10 ही जर्सी क्रमांक परिधान करून राज फलंदाजी करतो, गोलंदाजी करतोय. खरोखरच एक इथे मात्र ऑफटीच्या दरम्यान चेंडू, वाईट चेंडू, आणि मात्र गरज नव्हती. दुसरा फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. पंचांनी कोण आउट आहे? स्ट्रायकर फलंदाज पंचांनी निर्णय द्या, कोण बाद आहे? नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद आहे का? आपल्या वसई विरार विधानसभा आमदार राजन साहेब नाईक यांचं आगमन झालेलं आहे. तरी आमच्या श्री घुमेश्वर ग्रामविकास सेवा संघ यांच्याकडून पूर्ण टीमकडून त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच या विरार नालासोपारा नगरीमध्ये ज्याने कायापालट केला ते या त्या नवनिर्माचित झालेले आमचे सन्माननीय आमदार राजनजी नाईक साहेबांचा इथे आगमन सोहळा होतोय. तरी घुमेश्वर गावाच्या वतीने मनपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. लाख मुळाचा वेळ काढून या घुमेश्वर या गावासाठी उपस्थितीत राहिलात, या कायापालट करून टाकलं आणि आपला विजयाची गुढी उभी केली. तेच भाजपचे आमदार सन्माननीय आदरणीय राजनजी नाईक साहेबांचा इथे आगमन सोहळा होता. एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये आगमन सोहळा होऊ द्या. धन्यवाद सर साहेब, आपण लाख मुळाचा वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. सेमीफायनलचा पहिला राऊंड चालू आहे. रायगड नगरीतून आलेला, महाड तालुक्यातून एक संघ आहे, एक माणगाव तालुक्यातून आलेला एक संघ आहे राज. किती पाहिजे? 3 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच चांगली क्षेत्ररक्षण करतोय तो पवन, कुठल्याही गोष्टीची चुकी करत नाहीये. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 2 चेंडू आणि 17 ना, 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय आमदार साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हा. नंतर खाली करूया, म्हणजे ते पण मान्यवर येते, मग आपल्याला तो बरा पडेल.
खरोखरच एक चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानावर. आपल्याला सुरेख मारतोय, झेल होऊ शकतो, क्षेत्ररक्षक आहेत, सोप पकडतोय सुरेख झेल डीजे. नक्कीच काय गोलंदाजी केली ती राजने, आणि मला वाटतं आता एका चेंडूवरती फायनल मध्ये प्रवेश करेल तो संघ असेल रायगड जिल्ह्यातून आलेला संघ, महाड तालुक्यातून आलेला संघ असेल तो गोंडाळे गौलवाडी. हा संघ विजयाकडे कदाचित वाटचाल करतोय, कारण एका चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती आता 17 धावांची. आता हे होणं शक्य नाही, कारण माघारी परतावा लागेल तो कदाचित शिलीम या संघाला. राज करतोय या मैदानावरती जर्सी क्रमांक 10 क्रमांक घालून. आणि हा सामना पाहण्यासाठी या वसई नगरीचे राजासोपारा वसई नगरीचे आमदार नवनिर्माचित झालेले आमचे राजेंद्र विचारे साहेबांचं आगमन सोहळा झालाय. सामना देखील पहिला सेमीफायनलचा विजयाकडे वाटचाल करता येतो. क्रिकेटला रायगडची पंढरी मानले जाते, तिथून आलेला संघ आहे तो गोंडाळे गवलवाडी. अचूक गोलंदाजी केली आणि फायनलिस्ट मध्ये पहिला फायनलिस्ट जो मिळाला आम्हाला तो संघ आहे गोंडाळे गवलवाडी. अभिनंदन या संघाचं. आणि शिनीम संघाने देखील इथपर्यंत टफ फाईट दिली, त्या संघाचं देखील मनपूर्वक चला मैदान खाली करा. धन्यवाद. मैदान खाली करायचं आहे. जल्लोष नंतर करूया. खूप अभिनंदन तुमचं. डीजे 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 खाली करून द्यायचं आहे मित्रांनो. आपला जयघोष करून आपण मैदान खाली करून द्यायचं आहे. चेंडू घ्यायचा प्रतिनिधी उमेश्वर, प्रतिनिधी जुने चेंडू घ्या. संकेत